The next question. State, using a neat diagram, what happens to the path of light? What happens to the path of light? लाईट म्हणजे लाईटचा जो पाथ आहे त्यामध्ये कोणते चेंजेस होऊ शकतात? तुम्हाला तीन ऑप्शन दिलेत बघा, 1, 2 आणि 3. फर्स्ट ऑप्शन मध्ये काय सांगितलं बघा, काय दिलं बघा, when light ray passes from rarer medium to denser medium. In second, when the light passes from denser medium to rarer medium. And third option, when the light ray is incident normally at boundary between the two media. दोघांच्याही बॉन्ड्रीवर, रेअर आणि डेन्सर मिडियमच्या जर बॉन्ड्रीवर असेल तर काय होणार आहे? तुम्हाला डायग्राम वरून लक्षात येत असेल बघा, इकडे बघा, हे रेअर मिडियम, आपण थोडक्यात त्याला एअर पण असं म्हणू शकतो. तर एअर इज अ रेअर मिडियम. सपोज दिस वन इज अ ग्लास इज अ डेन्सर मिडियम. हे विरळ माध्यम आहे आणि हे घन माध्यम आहे. बघा, when the light ray coming from rarer medium to denser medium, you can see the ray is bent toward the normal. इथे जो 90 डिग्री अँगल करायची जी लाईन आहे ना, याला नॉर्मल असं म्हणतात. तुमच्या लक्षात येते का बघा, हा रे बघा इथून आल्यानंतर नॉर्मल कडे इकडे बेंड झालाय बघा, नॉर्मल कडे बेंड झालाय. केव्हा असं होतं? when the light ray passes through rarer medium to denser medium, the ray bend toward the normal. जेव्हा प्रकाश किरण विरळ माध्यमातून घन माध्यमात प्रवेश करतो तेव्हा तो प्रकाश किरण ही पहिला आपण स्पर्शिका म्हटलं बघा, स्तंभिकेच्या बाजूने झुकतो. इंग्लिश मध्ये काय सांगितलं? when the light ray passes through rarer medium to denser medium, it bends toward the normal. बघा मी वाचतो बघा, when a light ray passes from a rarer medium to a denser medium, it bends toward the normal. दिसतो तुम्हाला, नॉर्मल कडे बेंड झाला बघा, इथला डिस्टन्स कमी झाला बघा, हा नॉर्मल कडे इकडे आला आणि बरोबर इथे उलट होणार बघा. आता हे डेन्सर मीडियम आहे, हे रेअरर मीडियम, याला आपण घन माध्यम म्हणतो आणि हे विरल माध्यम आहे. सपोज दिस वन इज ग्लास, दिस वन इज एअर. हे डेन्सर मीडियम आणि रेअरर मीडियम. आता इथे काय होतं, डेन्सर मीडियम मधून जो रे आला ना तो बघा, जेव्हा रेअरर मीडियम मध्ये आला तेव्हा बघा या नॉर्मल पासून कुठे गेला, दूर गेलेला आहे बघा. बघा हा कसा जवळ आला होता ना, बेंड टुवर्ड द नॉर्मल. इकडे काय ना, बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल, नॉर्मल पासून दूर जातो. मग कसं सांगणार, when the light ray passes through denser medium to rarer medium, it bends away from the normal. जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात प्रवेश करतो तेव्हा तो स्तंभिकेपासून कुठे जातो, दूर जातो. बघा आन्सर आहे का, when a light ray passes from a denser medium to a rarer medium, it bends away from the normal. इथे कळलं, हा काय आला आता, नॉर्मल कडे बेंड झाला होता, हा नॉर्मल पासून बाजूला बेंड झालाय. आणि थर्ड आहे का, when a light ray is incident normally at the boundary between the two media. See, this one is rarer medium, this one is denser medium, this one is border. इकडा आहे, कॉर्नर आहे, या दोन्ही हे एअर आहे आणि ग्लास आहे. समजा एखादा रे समजा असं स्ट्रेट आला, स्ट्रेट सरळ आला, नॉर्मल जसा आहे ना तसाच समजा स्ट्रेट 90 डिग्री अँगल करून आला, तर एक लक्षात घ्या, जेव्हा रे ना असं स्ट्रेट येतो, परपेंडिक्युलर असतो ना, त्यामध्ये त्याचं रिफ्रॅक्शन होतच नाही. म्हणजे त्याच्या डायरेक्शन मध्ये चेंज पॉसिबल नाही. म्हणजे जेवढा अँगल ऑफ इन्सिडेन्स असणार ना तेवढाच अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असणार आहे. कारण इथे बेंड होतच नाही. हा बघा, हा असा काय आला होता, क्रॉस तिरका आला होता बघा, असा ऑब्लिकली असं म्हणतात त्याला. तिरकस आला ना तर त्याच्या डायरेक्शन मध्ये चेंज होतो आणि जर परपेंडिक्युलर आला तर डायरेक्शन मध्ये चेंजच होत नाही. म्हणून काय सांगितलं बघा व्हायचं, when a light ray
is incident normally at boundary between the two media, that is I is equal to 0. म्हणजे इथे बघा नॉर्मल ही नॉर्मल पण आहे आणि इथेच बघा याच्यावरच कोण आहे इन्सिडेंट रे आहे. जसं इथे बघायला आय म्हणतात, हा आय इथे अँगल असतो तो आय, आणि इथे बाहेर बघायला आर म्हणतात अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. मग इथे बघा आय अँगल आणि ही नॉर्मल आहे, मग इथे दोन्ही एकाच ठिकाणी आल्यामुळे आय इज इक्वल टू 0 आहे. आणि जर असं होत असेल तर काय तर बघा इट डज नॉट चेंज द डायरेक्शन अँड हेन्स डज नॉट गेट रिफ्रॅक्टेड. त्यामुळे त्याचं रिफ्रॅक्शन होणारच नाही. म्हणजे आय इज इक्वल टू आर इज इक्वल टू 0 डिग्री. म्हणजे आय आणि आर दोन्ही पण 0 डिग्री असणार. असा एखादा क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे बोलतो मी. So many times we see the stars are twinkling. We like to see the stars which are twinkling. But what happened exactly is the question. बघा बऱ्याच वेळा आपलं असं दिसतं आकाशामध्ये आपण जर वर पाहिलं, जर वातावरण क्लिअर असेल तर आपल्याला वरती स्टार्स ट्विंकलिंग झाल्यासारखे वाटतात, म्हणजे असे लुकलुकल्यासारखे वाटतात. कधी ब्राईटनेस वाढतो, कधी ब्राईटनेस कमी होतो, कमी जास्त अशा प्रकारे होतो. मग असा ब्राईटनेस का होत असेल? ट्विंकलिंग ऑफ स्टार ज्याला आपण म्हणतोय असं नेमकं का होत असेल? काय रिझन असेल की नेमकं बानो खरंच स्टार ट्विंकलिंग होत आहेत का? तर याला पण बानो रिझन आहे ते म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता एक्झॅक्टली मी जनरली पण तुम्हाला नेमकं काय होत असेल. आपल्याला तर माहितीये स्टार आर व्हेरी डिस्टंट फ्रॉम द अर्थ. हे जे स्टार्स आहे ना ते खूप दूर आहे, अगदी सूर्यापासूनही सूर्यापेक्षाही दूर आहे. सूर्य आपल्याला ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगितलं होतं. सूर्य सन आपल्यापासून 15 करोड डिस्टन्स, किलोमीटर डिस्टन्स आहे, 15 करोड. बट स्टार्स आर मोर दॅन 15 करोड किलोमीटर डिस्टन्स. म्हणजे स्टार्स खूप दूर आहे, म्हणून तर बघा आपल्याला पॉइंट सारखे वाटतात ते स्टार्स. सन हा पण एक स्टार आहे, सन पेक्षा पण दूर असणारे स्टार्स आहे. आता एखादी ऑब्जेक्ट आपल्याला केव्हा दिसते? तुम्हाला बघा हे बुक दिसतंय, हे का बुक दिसतंय माहितीये का? यापासून निघणारे जे रिफ्लेक्ट होण्यानंतर जे रेज आहेत ना तुमच्या डोळ्यापर्यंत जर गेले तरच तुम्हाला एक बुक दिसणार आहे. आपण असं म्हणजे या भिंतीच्या पलीकडे एखादी व्यक्ती उभी आहे, आपल्याला का नाही दिसत आहे? कारण त्याच्यापासून निघणारे रेज जे आहेत किरण आपल्या डोळ्यापर्यंत येतच नाहीये. म्हणजे आता इथे स्टार तुम्हाला दिसतोय कारण स्टार पासून येणारे रेज आपल्याला ते दिसत आहेत. पण एक लक्षात घ्या, स्टार पासून इथेपर्यंत येत असताना मध्ये जे ऍटमॉस्फिअर आहे, ऍटमॉस्फिअर कॉन्स्टंट नाही आहे. म्हणजे ऍटमॉस्फिअर मला सांगा टेम्परेचर चेंज होतंय, एअर जे आहे एअरचे जे त्यामध्ये असणारे कंटेनमेंट आपण म्हणूया किंवा त्यामध्ये असणारे असे पार्टिकल्स आहेत, गॅसेस आहेत, हे सगळे जे भाग आहेत ते चेंजेस होत आहेत. आणि त्यामुळे काय होणार आहे, एअर काय राहणार नाही, स्टेशनरी स्थिर राहतच नाही. आणि त्याचाच इफेक्ट झाल्यामुळे आपल्याला हे कसं होतं लक्षात घ्या. ऍक्च्युअल इथे स्टार आहे, ऍक्च्युअल स्टार इथे आहे, पण आपल्याला असं दिसणार, याला बघा अपरंट पोझिशन म्हटलं, आपल्याला असा भास होणार की स्टार या ठिकाणी आहे. कारण रेज येत असताना या ऍटमॉस्फिअर मधून त्याचं रिफ्रॅक्शन होतं आणि ते थोडेसे काय होतात, बेंड होतात आणि त्यामुळे स्टार आपल्याला कधी कधी बाजूला ऍक्च्युअल पोझिशन इथे आहे, आपल्याला इथे असल्यासारखा भास होणार, आपल्याला वाटणार. आणि परत काय होतं, ऍटमॉस्फिअर मध्ये चेंज झाल्यामुळे आपल्याला तो स्टारचा ब्राईटनेस कधी वाढल्यासारखा दिसतो, कधी कमी झाल्यासारखा दिसतो, कधी ब्राईटनेस वाढतो, कधी कमी झाल्यासारखं वाटतं. आणि म्हणूनच स्टार्स काय करतात, ट्विंकलिंग झाल्यासारखे वाटतात. एक्झॅक्टली जर आपण विचार केला तर स्टार्स आर नॉट ट्विंकलिंग. प्रत्यक्षात स्टार ट्विंकलिंग होत नाहीये, चमकत नाहीये, फक्त आपल्याला इथून ते वाढतं. आणि याला खरं रिझन आहे कुठलं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. एक्झॅक्टली आन्सर ऐका, व्यवस्थित समजून घ्या. स्टार्स आर पॉइंट सोर्स ऑफ लाईट
as they are very far away from us. बघा, stars are point source of light. छोटासा पॉइंट सारखे आहे म्हणून त्याला पॉइंट सोर्स ऑफ लाईट. as they are very far away from us, आपल्यापासून खूपच दूर आहे. सेकंड पॉइंट का, the apparent position of star is slightly higher than its actual position due to the refraction of starlight from the atmosphere. See, apparent position of the star is higher than the actual position. Slightly higher, किंचित बाण वर दिसतं बघा. मग दिसे मला ही apparent, हे म्हणजे आपल्याला दिसतं, भास होतो, ही पोझिशन आहे. आणि ऍक्च्युअल स्टार इथे आहे, म्हणजे आपल्याला थोडासा हायर पोझिशन वरच्या लेवलला असल्यासारखं दिसतं. आणि याला कारण कोण असेल तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ओके, नेक्स्ट वन पुढे बघा. द स्टारलाइट ट्रॅव्हल फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम अँड कंटिन्युअसली बेंड टुवर्ड द नॉर्मल. आता बघा, रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जेव्हा रेज येतात तेव्हा ते नॉर्मल कडे काय होतात, बेंड होतात. सेम तसं आपल्याला माहिती वर आकाशामध्ये जी एअर, थोडक्यात एअर नाहीच आहे, व्हॅक्युम आहे. पण जसं खाली येणार एअरचं प्रमाण वाढत जाणार. सरफेसला असणारं बाण जे डेन्सिटी आहे ती जास्त आहे, थोडं वर कमी होत चाललेली आहे. आणि वर गेल्यानंतर तर बाण सुद्धा व्हॅक्युम आहे. म्हणजे वरचं मीडियम कोणतं असणार, रेअरर मीडियम. आणि खाली जिथे आपण राहतोय ते त्या तुलनेने कसं आहे, डेन्सर मीडियम. म्हणून रेअरर मधून डेन्सर मीडियम मध्ये येताना रेज काय होतात, नॉर्मल कडे बेंड होतात. सेकंड पॉइंट. थर्ड पॉइंट, ड्यू टू द मोशन ऑफ ऍटमॉस्फिअर एअर. आता एअर मला सांगा कॉन्स्टंट आहे का, स्थिर आहे का, नाही आहे. हवा आहे, वारा जोरात येतोय, म्हणजे एअर कॉन्स्टंट नाहीये बघा. म्हणून बघा, ड्यू टू द मोशन ऑफ ऍटमॉस्फिअर एअर अँड चेंज इन द डेन्सिटी अँड टेम्परेचर. एअरची डेन्सिटी पण चेंज होते, एअरचं टेम्परेचर पण वाढतंय. खाली टेम्परेचर कमी जास्त आहे, वर पण कमी जास्त आहे. द ऍटमॉस्फिअर इज नॉट स्टेडी. ऍटमॉस्फिअर कसं नाही, स्टेडी म्हणजे स्थिर नाही आहे. ऍज अ रिझल्ट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर इज गिवन रिजन चेंजेस कंटिन्युअसली अँड रँडमली. आणि त्यामुळे काय होतं बघा, जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ना तो चेंज होत राहतो. कारण ऍटमॉस्फिअर बघा, इथे असणारं टेम्परेचर, अजून 2 किलोमीटर वर गेल्यानंतर असणारं टेम्परेचर, अजून 5-10 किलोमीटर वर गेलं असणारं टेम्परेचर, इथे असणारं एअर म्हणजे आपण म्हणजे विंड, पुढे असणारं वर असणाऱ्या सगळ्यामध्ये काय होतं, चेंज होत असतो. आणि त्याचमुळे काय होतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा असतो, डिफरंट होतो. पुढे घ्या. हेन्स द ऍपरंट पोझिशन ऑफ स्टार अँड इट ब्राईटनेस इज नॉट स्टेशनरी बट चेंजेस स्लाइटली. स्टेशनरी म्हणजे स्थिर. आणि त्यामुळे ऍपरंट पोझिशन जी आहे आणि ब्राईटनेस जो आहे तो काय होत राहतो, चेंज होत राहतो. कधी कधी ऍपरंट पोझिशन थोडी खाली दिसू शकते, कधी वर दिसू शकते, कधीतरी ब्राईटनेस जास्त दिसतो, काहीतरी कमी वाटतो. मग आपल्याला ब्राईटनेस वाटला की आपण काय म्हणतो, लुक लॅक वाटतो. कधी ब्राईटनेस वाढतो, कधी डीम होतो. आणि हे कशामुळे होतोय, एअरमुळे होत असतं. पुढचं लास्ट पॉइंट बघा. इन दिस वे ड्यू टू चेंज इन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ऍटमॉस्फिअर द स्टार अपीअर्स ट्विंकलिंग ऍट नाईट. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की स्टार्स काय होत आहेत, ट्विंकलिंग होत आहेत. ओके.